लाचखोर पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. 35,000ची लाच स्वीकारताना चांदणी ठाण्यात रंगेहात कारवाई. ना हरकत प्रमाणपत्रासाठी 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना चांदणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महादेव देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ही कारवाई ऑगस्ट 18 रोजी अकोला आणि वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने केली. या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमके प्रकरण काय? माळसूर येथील बियर शॉपीचे मालक शुभम थिटे यांना त्यांच्या व्यवसायासाठी वाईन बारचा परवाना हवा होता. या परवान्यासाठी पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला मिळणे आवश्यक होते. हा दाखला देण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी थिटे यांच्याकडे सुरुवातीला 65,000 रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा रंगेहात अटक. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या विभागाने पडताळणी केली असता तडजोडीअंती 35,000 रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ऑगस्ट 18 रोजी चांदणी पोलीस ठाण्यातच पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शुभम थिटे यांच्याकडून 35,000 रुपयांची लाच स्वीकारताच लपून बसलेल्या पथकाने उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी चांदणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक करत आहे.